आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. महिमा देतो प्रभूला. तो आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि आम्ही पाहत आहोत की प्रभू या दिवसामध्ये अद्भुत काम करत आहे. हालेलुया. एक गोष्ट निश्चित आहे, देवाचं काम व्यक्तीवरती अवलंबून नाही. जे उपलब्ध आहेत त्यांचा देव वापर करतो आणि त्यांच्याद्वारे त्याचं नाव प्रस्थापित करतो. लक्षात ठेवा, अमक्या व्यक्तीनं प्रार्थना केली मग कोणीतरी बरं होतं त्याला मध्यस्थी करावी असं नाहीये. ज्यावेळेस आम्ही पाहतो की बलाम संदेश त्याला ज्ञान सांगण्यासाठी देवानं गाढवाचा वापर केला. हालेलुया. म्हणजे जे वापरले जातात देव त्यांचा वापर करतो, हे 100% सत्य आहे. त्याचं नाव वापरलं जावं, त्याच्या नावाची महिमा व्हावी. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्यामध्ये अडकू नका, इतरांमध्ये अडकू नका, तर प्रभूच्या नामाचं सामर्थ्य घेऊन जगामध्ये जा. लोक खूप वचनाची भुकेले ताणलेले आहेत. प्रभूची स्तुती करतो की मागच्या 2 दिवसामध्ये वसईमध्ये मोठं काम देवानं केलं. वास्तविक पाहता त्या ठिकाणामध्ये जे चॅनलच्या माध्यमातून वचन ऐकतात त्यानं चांगली वचनासाठी सेवेचं द्वार त्या ठिकाणात उघडलं आणि पुष्कळ लोक, वास्तविक पाहता त्या ठिकाणी लोक मीटिंगसाठी येत नसतात, परंतु देवानं अनेक आत्म्यांना तिथे घेऊन आले. आणि ज्यावेळेस आउटर कॉल झाला तर 90% लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं. 90% लोक. यस, आयोजकांबरोबर माझी चर्चा चालू होती की ते म्हटले अनाउन्समेंट करा, जेवढे लोक येतील किंवा नाही येतील किंवा जागेवर उभं राहिले तरी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे लोक येणारच नाही असं गृहीत धरून चाललेलं होतं, कारण अतिशय कठीण ठिकाण ते. परंतु ज्यावेळेस आउटर कॉल दिला तर 90% खुर्च्या सोडून लोक पुढं सरेंडर करण्यासाठी, समर्पण करण्यासाठी पुढे आले. तर प्रार्थनेची गरज आहे. मोठं काम देव या दिवसामध्ये करत आहे. आज सगळ्या लोकांचं लक्ष मायवार किंवा मदर्स डे कडे लागलेलं आहे. आणि बायबलमध्ये असा कुठला डे नाही बरं का, बायबल मधला डे नाही. पण का त्या निमित्तानं काही चांगली गोष्ट लेकरांना किंवा मातांना किंवा समाजाला त्या निमित्तानं चांगल्या गोष्टी सांगणं हे माझं काम आहे. बायबलमध्ये ज्या पण घटना आहेत ते 365 दिवसासाठी सांगितलेल्या आहेत, 1 दिवसापुरतं नाही. म्हणून बायबलमध्ये कुठलाच दिवस नाहीये. प्रत्येक दिवस समाजाप्रती, मग समाजमध्ये कोण आहे? समाजामध्ये आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, शेजारी पाजारी आहेत, काम करणाऱ्या ठिकाणातले लोक आहेत, चर्च आहे, चर्च मधले लोक आहेत. मग या लोकांशी असणारे आमचे संबंध, त्यांच्याशी आम्ही व्यवहार कसा करावा, हे त्याच्यासाठीच असणारं पुस्तक आहे. बरेच लोक म्हणतात हे पवित्र शास्त्र आहे. मग काय पवित्र याच्यामध्ये? पवित्र शास्त्र म्हणजे नेमकं काय? पवित्र हा शब्द ऐकल्याबरोबर आमच्यामध्ये एक प्रकारचा गंभीरपणा निर्माण होतो. आम्हाला असं वाटतं याला हात लावायचं नाही, किंवा हे उशाखाली घेऊन झोपल्यावरती मग चांगली झोप येते, काहीतरी पावर त्याच्यामध्ये. हे एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जे सांगितलं गेलं ते व्यवहारामध्ये आम्ही वापरावं ही देवाची अपेक्षा आहे. आमेन. ते पुस्तक तुम्हाला त्यानं हातामध्ये दिलेलं आहे. मोशे डोंगरावरती गेल्यावर दगडी पाट्यावरती त्यानं नियम लिहून दिले आणि त्यानं सांगितलं, आता तुम्ही लोक मिस्रातनं बाहेर आला आणि तुम्हाला कनानामध्ये जायचं. अजून कनानामध्ये पोहोचले नाही, पण कनानामध्ये जाण्याच्या अगोदर त्याचे लोक एकत्र येतील, एकत्र राहतील, तर ते नीतिनियमानं चालावं म्हणून हे नियमांचं एक पुस्तक या मोशेला देवानं दिलं. कशासाठी? तर लोकांनी हे नियम पाळावेत. मग 10 आज्ञा, त्याच्यातल्या प्रमुख 10 आज्ञा देवानं दिलेल्या. या 10 आज्ञांची वर्गवारी करताना त्यानं प्रथम स्थान म्हणजे जीवनामध्ये ज्या लोक एकत्र येतील
तर या लोकांनी पहिल्यांदा प्राधान्य कशाला द्यावं याची पहिली वर्गवारी केली. दुसरा टप्पा, दुसरा भाग जो आहे आणि त्याच्यामध्ये देवानंतर त्यानं आई वडिलांना स्थान दिलं. हालेलुया. पहिल्यांदा देव, त्यानंतर आई वडील, आणि तिसऱ्यांदा तिसरी जी जागा आहे ती समाजामध्ये. मग तुम्ही तुमचे शेजारी, काम करता त्या ठिकाणामध्ये, चर्च मधले लोक, या सगळ्या संबंधानं तुम्ही कसं वर्तन करावं याची वर्गवारी केली. पण मी 3 वर्गवाऱ्या केल्या, परंतु त्या 3 वर्गवाऱ्या होऊ शकत नाही, 2च होतील. एक देव आणि आई वडील म्हणजे एकाच वर्गवारीमध्ये येतील. का तर त्याचा पुरावा मी तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये देईल. इर्मायाचं पुस्तक 50 अध्याय आणि त्याचं 12 वचन आपण वाचूया. इर्मायाचं पुस्तक 50 अध्याय 12 वचन. तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल. अत्यंत ओशाळी होईल. तुमची जन्मदात्री लाजेल. पहा ते अगदी कनिष्ठ राष्ट्र वैराण जंगल व शुष्क भूमी होईल. परमेश्वराच्या संतापामुळे ते निर्जन होईल. आता अजून एक वचन वाचा. यशाचं पुस्तक 66 अध्याय आणि त्याचं 13 वचन. 2 वचन आपण वाचूया. यशाचं पुस्तक 66 अध्याय 13 वचन वाचा. इर्मया 50:12 मध्ये सांगितलं की राष्ट्राला त्यानं आईचा दर्जा दिला. आता इर्मयाच्या पुस्तकामध्ये 66 अध्याय आणि 13 वचनामध्ये काय म्हटलं वाचूया. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन. कोण सांत्वन करेल? परमेश्वर. म्हणजे देवानं आईला राष्ट्राचा दर्जा दिला आणि दुसरी गोष्ट देवानं आईचा दर्जा स्वतःकडे घेतला. लक्षात येते का तुम्हाला? हालेलुया. ही आई जी आहे ना, का त्या वर्गवारीमध्ये आई वडिलांना टाकलं याचं कारण काय माहिती का? इथं परमेश्वर या आई संबंधानं असं त्या ठिकाणात म्हटलं की जशी आई आपल्या मुलांना सांत्वन देते तसं मी सांत्वन देतो. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, आईच्या सांत्वनानं परमेश्वर सुद्धा भारावून गेला. देवानं स्वतः त्या ठिकाणामध्ये त्या आईकडे पाहिलं आणि तो म्हटला तिला माझ्यासारखं हृदय आहे. कुणाला? आईला. आमेन. असं होऊ शकत नाही. इथं देवाचं अनुकरण आम्हाला करायला पाहिजे, परंतु पवित्र शास्त्रामध्ये जे वचन आम्ही वाचलं तिथं परमेश्वर असं म्हणत आहे की जशी आई लेकरांना सांत्वन देते, म्हणजे तिच्या सांत्वनाची ताकद, त्या आईचा दर्जा जो आहे, त्या आईच्या दर्जा संबंधानं परमेश्वर असं म्हणत आहे आई जशी लेकरांना सांत्वन देते तशी मी सांत्वन तुम्हाला देईन. ही आईचा दर्जा आहे. इतकं मोठं परमेश्वराला सुद्धा या आईच्या प्रेमाकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो म्हणतो जशी आई लेकरांना सांत्वन देते तसं मी सांत्वन देईल. आमेन. काय सुंदर आहे. मी ज्यावेळेस या गोष्टीचा विचार करत होतो तो म्हणतो पहिल्यांदा एका राष्ट्राचा दर्जा त्याने दिला. आता जगामध्ये राष्ट्र महत्वाचं आहे. राष्ट्रवाद किंवा राष्ट्रातले लोक राष्ट्रावरती प्रेम करतात, त्या राष्ट्रासाठी लढतात. ऐका, राष्ट्र काय आहे? आज जर तुम्ही युक्रेन आणि रशियाचं युद्ध बघितलं तर त्या युद्धामध्ये ते युक्रेनी नागरिक त्या सैनिकांसमोर, रशियाच्या सैनिकांसमोर आणि त्यांच्या रणगाड्यासमोर ते पडतात आणि म्हणतात आमच्यावरती रणगाडा चालवा. म्हणजे त्यांना त्यांच्या राष्ट्रावरती एवढं प्रेम आहे की ते रणगाड्यासमोर पडत आहे आणि म्हणतात आम्हाला आमचं देश तुमच्या हातामध्ये द्यायचं नाही. आणि परमेश्वर आईला राष्ट्राचा दर्जा देत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आईसाठी मरावं लागेल. आई वडिलांनी नाही मरायचं. हालेलुया. आईसाठी मरण्याची ताकद. राष्ट्र म्हणजे नेमकं काय? जे राष्ट्राच्या प्रेमानं प्रेरित झालेले लोक आहेत. आपल्या राष्ट्रासाठी ज्यांना एक प्रकारचं ओढ निर्माण झाली. आणि बायबल काय सांगतं, जे आता मी सुरुवातीला वाचलं इर्मायाच्या पुस्तकाच्या 50व्या अध्यायाच्या 12 वचनामध्ये. परत वाचा बरं ते वचन. इर्मायाचं पुस्तक 50 अध्याय. तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल. तुमची जन्मदात्री लाजेल. पहा ते अगदी कनिष्ठ राष्ट्र. आईला राष्ट्राचा दर्जा दिला. आता ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी, मराठी आणि हिब्रू भाषेमध्ये राष्ट्राला माता म्हणण्याचा, भारत माझा, आणि घोषणा काय आमची? भारत माता की. म्हणजे आम्ही राष्ट्राला काय म्हणतो?
माता आई. हालेलुया. मग सैनिक त्या ठिकाणामध्ये युद्धभूमीवर या मातेचं रक्षण करतात. मग प्रश्न तोच आहे, देवानं पण तुम्हाला माता दिली, राष्ट्र त्या आई राष्ट्राकडे पाहताना राष्ट्राला सुद्धा असं वाटतं की मी आईसारखं व्हावं. हालेलुया. आईला नाही वाटत राष्ट्रासारखं व्हावं, राष्ट्राला वाटतं मी आईसारखं व्हावं. म्हणजे राष्ट्राचं पण अट्रॅक्शन काय असेल, एका देशाचं अट्रॅक्शन काय असेल, तर राष्ट्र सुद्धा आईच्या प्रेमानं भारावलेलं आहे. हालेलुया. आई जसं संरक्षण करती, आई जसं पुरवठा करती, हा देश जो आहे तो आणि तो आईच्या दर्जाचा देश आहे. आणि बायबल सांगतं इकडे तो म्हणतो राष्ट्र म्हणजे आई आहे, त्या ठिकाणी देव म्हणतो सांत्वन करताना पण मला मातेसारखं सांत्वन करावं असं वाटतं. म्हणजे मातेच्या सांत्वनाचा दर्जा काय असेल याचा विचार तुम्ही करा. काय दर्जा असेल मातेच्या सांत्वनाचा, ज्या सांत्वनानं स्वतः देव प्रभावित झाला. स्वतः देवाला असं वाटलं की काहीतरी त्या आईमध्ये क्वालिटी आहे, आणि जी क्वालिटी माझ्यावरती त्यांनी इम्प्रेशन टाकलेलं आहे. आईनं इम्प्रेशन टाकलं देवावरती, आईनं इम्प्रेशन टाकलं राष्ट्रावरती. लक्षात ठेवा, जी आई तुमच्याकडे आहे देवानं तिला इतका मोठा दर्जा दिलेला आहे, एवढा मोठा दर्जा. तुम्हाला त्याची किंमत नसेल, तुम्हाला असं वाटतं तिने जन्माला घातलं बस. आणि आमचे डायलॉग पण असतात, काय जन्माला घालून उपकार केले का. बऱ्याच वेळा म्हणतो काय उपकार केले तुम्ही जन्माला घालून. बायबल वाचलं तर तुम्हाला कळेल काय उपकार केले, आणि किंमत तुम्हाला त्यावेळेस कळेल ज्यावेळेस तुम्हाला पवित्र शास्त्र वाचाल ना, त्यावेळेस तुम्हाला त्याची किंमत कळेल. तोपर्यंत नाही किंमत कळणार. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, देवानं वस्तुस्थिती किंवा समाज कसा चालावा याच्यासाठी एक नियमांचं पुस्तक दिले, ते पवित्र शास्त्र. ते पवित्र कधी होतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही आचरण करताना त्यावेळेस ते शास्त्र पवित्र बनतं. हे आचरणाचं पुस्तक आहे, हे दुसरं तिसरं कोणतं नाही, तर आचरणाचं पुस्तक आहे. याला फॉलो करावं लागतं. हे सिद्धांत आहे, जगण्याचे सिद्धांत. आणि जगण्याच्या सिद्धांतामध्ये देवानं आई वडिलांना त्याच्यानंतरचा कमीचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे देवाच्या दर्जानंतर जर खाली कोण असेल तर त्याच्यानंतर आई आणि वडील. प्रेज गॉड. म्हणजे देवाकडं आम्ही म्हणतो नाही देवा आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो म्हणतो माझ्यावर प्रेम करता तर तुम्हाला तुमच्या आईवर पण प्रेम करायला पाहिजे. तुम्ही म्हणता मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी सुद्धा किंमत चुकवावी लागते. त्यांचं संभाळ करणं, त्यांचा प्रतिपाळ करणं, त्यांचं रक्षण करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना राखणं. ज्यावेळेस तुम्ही देवाचे लोक म्हणून आणि जगत असता समाजाप्रती आणि ख्रिस्ती समाज विश्वासणारे लोक या नात्याने तुम्ही वावरत असताना परमेश्वराची अपेक्षा आपल्या कुटुंबा संबंधानं, आपल्या आई वडिलांसंबंधानं काय शास्त्र सांगतं की आम्ही या प्रकारे देवाच्या आज्ञेचं अनुसरण करावं. आम्ही आमच्या आई वडिलांना देवानंतरचा दर्जा द्यावा. आमेन. कधी कधी नबल वाटतं, बापाला आहो म्हणतात पण आईला कोण आहो म्हटलं का. एवढं चिप केलंय आम्ही. आणि बायबलमध्ये तर सांगितलं की, मला वाटतं अनुवादाचं पुस्तक 5वा अध्याय 14 वचन वाचता का. अनुवादाचं पुस्तक 5वा अध्याय 14 वचन. अनुवादाचं पुस्तक 5वा अध्याय 14 वचन. इपिस्कराचं पत्र 6वा अध्याय 1 आणि 2 वचन ही पण काढून ठेवा. इपिस्कराचं पत्र 6वा अध्याय 1 आणि 2 वचन. हा 7वा दिवस तुझा देव परमेश्वर, तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे, याचा शब्दात आहे. म्हणून अनुवाद 5:14. हा पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे, याचा शब्दात आहे. म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशु अथवा तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी यानेही करू नये. म्हणजे तुझ्याप्रमाणे तुझ्या दासा-दासींनाही विसावा मिळेल. पुढे तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर याने तुला पराक्रमी हाताने व उगारलेल्या भुजाने बाहेर आणले याची आठवण ठेव. म्हणूनच तुझा देव परमेश्वर याने तुला शब्बात दिवस
पाळण्याची आज्ञा केली आहे. पाळण्याची आज्ञा दिली आहे. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. लक्षात घ्या, ह्या आई बापाचा मान राखणं ही तुम्हाला सुटका नाही, ही देवानं दिलेली आज्ञा आहे. लक्षात घ्या, इथे एक्सक्यूज नाहीच. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, जो माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या आज्ञेचं पालन करेल. आमेन. हा, नुसतं गाण्यामध्ये जर आय लव्ह यू जीसस म्हटलं, रडला, अश्रू गाळले, सुवार्ता सांगायला गेला, प्रार्थना केली, तुम्हाला 0 मार्क आहेत. कान देऊ नाही का मी जे तुम्हाला सांगत आहे. मी किती मोठी प्रार्थना केली, किती मोठा दानधर्म केला, आणि मी किती आत्म्यांना शुभवर्तमान सांगितलं. मी आईविषयी बोलत आहे. मग आई म्हणजे सासू असेल, आई म्हणजे बहीण पण असेल, आई म्हणजे आत्या असेल, आई म्हणजे मावशी असेल, आई म्हणजे जिनी तुला सांभाळत आहे, तुझं पालन पोषण करत आहे. राष्ट्राला ज्याप्रमाणे परमेश्वर आईचा दर्जा देतो, तर जी व्यक्ती आईची जबाबदारी पार पडत आहे, काहींची आई मेलेली असते पण त्या मावशीने सांभाळलेलं असतं, कधी कधी आई नसती पण सासू सांभाळत असते, कधी कधी आई नसती पण आत्या सांभाळत असते. म्हणून तर देवानं या राष्ट्रासंबंधानं राष्ट्राला आईची उपमा देण्यामागचं कारण काय माहिती का, जी व्यक्ती तुमचं संगोपन करते, जी व्यक्ती तुम्हाला सांभाळते, जिने आईचं प्रेम तुम्हाला दिलेलं आहे. आणि परमेश्वर ज्या वेळेस सर्व जगाच्या व्यवहाराचा विचार करत होता ना, त्या सगळ्यात मोठं आणि त्याला मोठी जबाबदारी कोणती वाटली माहिती का, लोक माझ्यावरती 100% प्रेम करतील. त्यांना माहिती मी न्याय करणार आहे, त्यांना माहिती आहे स्वर्ग राज्य माझ्याशिवाय त्यांना मिळणार नाही. ते माझ्यासाठी होमार्पण करतील, ते माझ्यासाठी अन्नार्पण करतील. आणि एवढंच नव्हे तर आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो राजा जिंकून आला, तर त्यानं आणि म्हटलं की ज्यावेळेस पहिला आणि पशु माझ्या समोर येईल, जी व्यक्ती पहिले माझ्या समोर येईल आणि त्याचं अर्पण मी तुला करील, तर त्यास आम्ही पाहतो तो जिंकून आल्यावर त्याची मुलगी त्याला सामोरी गेली आणि त्या राजानं मुलीला सुद्धा त्या ठिकाणी देऊन टाकलं. इतकं देवावरती प्रेम आहे. इसाकाचा एकुलता एक पुत्र, आणि देवानं म्हटलं याला वेदीवरती अर्पण कर, तर इसाक त्या मुलाला वेदीवरती अर्पण करण्यासाठी निघाला. एवढा देवाचा दर्जा त्या ठिकाणामध्ये. पण आता ऐका, आई वडील हा शब्द येतो ना, तो माझ्या नंतरचा दर्जा जर कोणाला असला पाहिजे तर तुमची आई आणि तुमचे वडील यांना तो दर्जा असला पाहिजे. म्हणून कान देऊ नाही का, तुमची आई याच्यावर तुमचं रिस्पेक्ट, तुमचा आदर, त्यांचा सन्मान, त्यांची काळजी कशी घेता यावर तुमचं आध्यात्मिक जीवन अवलंबून आहे. हालेलुया. तुम्ही भरपूर प्रार्थना केली, भरपूर तुमचा विश्वास आहे, परंतु देवाची जी आज्ञा आहे आई संबंधानं, आणि ती आज्ञा काय सांगते, जर तुला मिस्र देशातनं मी बाहेर काढलं, आठवण त्यानं काय करून दिली, मी तुला मिस्र देशातनं बाहेर काढलं. ऐका, पापातनं तुम्हाला देवानं बाहेर काढण्यामागचा हेतू काय, तर तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहावं, देवाचे नीती नियम तुम्ही पाळावेत. म्हणून लेकरांची जबाबदारी काय, काही झालं तरी आपल्या आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर जाता कामा नये. आमेन. जोरात आमेन म्हणा. आमेन. आणखीन जोरात म्हणा. आमेन. तुम्ही किती मॉडर्न आहात, तुमचे विचार काय आहे, तुमची किती आधुनिक विचारसरणी, तिला कचऱ्याच्या डब्यात टाका. तुमच्या विचारसरणीला देवाच्या दृष्टिकोनातनं 0 किंमत आहे. 0. हे डोक्यातनं काढून टाका. आमच्या आई वडिलांना, आमच्या आईला जगाची माहिती नाही, आम्ही खूप विद्वान लोक आहोत आणि आम्ही खूप शिक्षण घेणारे लोक आहोत, आम्ही खूप भारी लोक आहोत, आम्ही जगामध्ये जातो आणि लोक आमचा मान सन्मान करतात. काढून टाका डोक्यामध्ये. मी कुठं पण मीटिंगला गेल्यावर जाताना पहिल्यांदा ते लोक सांगतात, त्यांनी माझ्या आईला पाहिलेलं नसतं, पण ते म्हणतात मम्मीला विशेष करून आमच्याकडनं सलाम सांगा, मम्मी बरी आहे का, कारण त्यांना माहितीये की त्याच्यानंतर देवाचा दर्जा आहे. आमेन. देवाचा दर्जा आहे. हालेलुया. ज्यांना बायबल फॉलो करतात, ज्यांना बायबलची तत्व माहिती आहेत, जे बायबलच्या सिद्धांताप्रमाणे चालतात, त्यांच्या जीवनामध्ये आईचा दर्जा मोठा असला पाहिजे, देवानंतर तिची जागा असली पाहिजे. आमेन. देवाच्या नंतर तिचं स्थान असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही देवावरती प्रेम करत आहात तर पहिल्यांदा आईवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे.
तिची आज्ञा तुम्हाला पालन केलीच पाहिजे, काही झालं तरी त्या ठिकाणामध्ये, आणि त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. आता इफिस्कराच्या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 1-2 वचनाकडे आपण जाऊया. काय त्याच्यामध्ये सांगितलंय, मग त्यानंतर काय होणार आहे पुढे वाचूया. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा कारण हे योग्य आहे. काय योग्य आहे? आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. काय योग्य आहे? आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. मग आई बापांच्या आज्ञेत राहणं योग्य आहे, तर अयोग्य काय आहे? आज्ञेत न राहणं. म्हणजे ज्यांना असं वाटतं की ही किरकिर चालू आहे, ज्यांना असं वाटतं यांचं बोलणं मला इरिटेट करतं, ज्यांना असं वाटतं हिच्या बोलण्यानं माझं डोकं फिरतं, ज्याला असं वाटतं हिचं बोलणं माझ्या कानावरती पडू नये, बायबल सांगतं ते देवाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात अयोग्य. परिणाम काय होतो याचा वाचा? काय परिणाम होतो त्याचा? मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. का? यासाठी कशासाठी? की तुझे कल्याण व्हावे. काय व्हावं? कल्याण व्हावं व तू पृथ्वीवर दीर्घायू असावं. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. ज्याला जीवनामध्ये देवापासूनचा आशीर्वाद घ्यायचा, अभिवचन म्हणजे आशीर्वाद. हालेलुया. आता ऐका, ज्या लोकांना आपल्या आई बापाची किंमत नाही, त्याला जगातला कोणताच पालक, कोणताही मोठा सेवक, त्याला तुम्ही कितीही डोनेशन द्या, हजारो रुपये, लाखो रुपये तुम्ही चर्च मध्ये दानधर्म टाका, तुम्ही गरीबाला जीव घाला, तुम्ही मायवारच्या दिवशी तुमच्या आईला सोडून जगातल्या कित्येक आयांना साड्या घ्या, पेपरला तुमचं नाव येईल, पण जीवनाच्या पुस्तकामध्ये हिशोब करताना देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कचरा आहात, तुम्ही कुठल्याही प्रकारचा सन्मानास पात्र नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा रिस्पेक्ट परमेश्वर कधीच करू शकत नाही. पुरावा देईल मी पवित्र शास्त्रामध्ये. मी कोणती गोष्ट बोलताना मोघम बोलत नाही, म्हणून लक्षात ठेवा, तुमची धार्मिकता ही तुमच्या परिवाराशी निगडीत आहे. पहिल्यांदा तुमचा परिवार, पहिल्यांदा तुमचे आई वडील. बाहेर सुवार्तेला नंतर जा. हालेलुया. तुमची आई तुमच्याविषयी सुवार्ता सांगेल, नेमके तुम्ही कसे आहात. प्रार्थना करणं खूप सोपं आहे. त्याला काय, बायबल वाचलं, थोडेसे अलंकारिक शब्द इकडून तिकडून फेरफार करून मांडले की तुमची प्रार्थना प्रभावी. पण तुम्हाला वाटतं का, इकडं तुम्ही तुमच्या आईचा अपमान करता, वडिलांचा अपमान करता, आणि इकडं प्रार्थना करता, तर देव कुठल्या तोंडानं तुमची, मी तर म्हणतो तुम्ही कुठल्या तोंडानं प्रार्थना करता? कसं शक्य आहे? कसं उभं राहू शकता देवासमोर? इथं देवानं तर तुम्हाला आज्ञा दिल्या, मग याचा अर्थ तुमचं बायबलचं वाचनच नाही. याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की धार्मिकता म्हणजे नुसतं जायचं, उड्या मारायच्या, चर्च करायचं आणि घरी जायचं, जशा पद्धतीचं जीवन जगायचं तसं मी जीवन जगावं, या गोष्टीशी तुमचा संबंध नाहीच आहे. हे व्यवहाराचं पुस्तक आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमचा व्यवहार कसा असावा, वर्तन कसं असावं, कुटुंबातलं वातावरण कसं असावं, आई वडिलांशी तुमचे संबंध कसे असावेत, कसं तुम्ही कुटुंबात राहावं. बायबल सांगतं अभिवचन असणारी हीच एकमेव आज्ञा. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, जर तुम्ही तुमच्या आईचा सन्मान करत आहात, जर तुमच्या बापाचा तुम्ही सन्मान करत आहात, तर तुम्हाला दुसऱ्या आशीर्वादाची गरज नाही. तुम्ही ऑलरेडी आशीर्वादित झालेलाच आहात, कारण हे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं सत्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमचं कल्याण व्हायला पाहिजे तर. ऐका, अजून दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं ऐकूशी वाटत नसेल ना, तर तुम्ही नाशाच्या वाटेवर आहात, तुम्ही वाईट होण्याच्या मार्गावरती आहात. ज्या लेकरांना आपल्या आईची किंमत नाही, ज्या लेकरांना आपल्या बापाची किंमत नाही, 100% देवानं त्यांचं वाईट करून ठेवलेलं आहे. पुष्कळ लोक विचारतात मला फोन करून, आमचं काय चुकलं? आई का आता काय चुकलं? तुमची आई कुठे, तुमचा बाप कुठे आहे? तुमची आई तुमच्या घरामध्ये आहे का? बरं, घरात आहे तर ती का कोपऱ्यात आहे का? तुम्ही फार मोठा दर्जा येशूला देऊन ठेवलेला आहे घरामध्ये, आणि मोठं बायबल तुमच्याकडे आहे. लोक तुमच्याविषयी सांगतात हे फार प्रार्थनाशील लोक आहे, पण तुमची आई मात्र कोपऱ्यात कुठंतरी पडलेली आहे. तिच्याविषयी तुमच्या अंतःकरणात काहीच प्रेम नाहीये.
तुम्ही फार मोठी चर्चमध्ये प्रार्थना करतात, फार सुंदर तुमची उपासना आहे, फार सुंदर माझं प्रीचिंग आहे. माझ्या प्रीचिंगनी कदाचित लोक बदलतील, माझ्या प्रीचिंगने कदाचित लोक प्रभावित होतील, पण देवाला प्रभावित करण्यासाठी मला देवाचं वचनच पाळावं लागणार आहे. आणि देवाच्या वचनात सांगितलं, तुला तुझ्या आईची बापाची काळजी घ्यावी लागेल, त्यांचा सन्मान करावा लागेल. अदरवाईज तुम्ही झिरो आहात, अन्यथा तुम्ही शून्य आहात. तुम्ही किती मोठे व्हा, जगातलं सगळ्यात मोठं मानाचं पद तुमच्याकडे असेल, पण ज्यास देव आशीर्वाद देण्याचा विचार करतो ना, आशीर्वाद देताना तो पहिल्या गोष्टीचा हा विचार करतो, अरे मी सांगितलेली आज्ञा तो पाळतो का? ही देवाची आज्ञा, हे लक्षात घ्या. देवाची आज्ञा, याला एक्सक्यूज नाहीच. नाहीच होऊ शकत तुम्ही आशीर्वादित, नाही तुमचं कल्याण होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती का, तो म्हटला जर तुम्हाला दीर्घायुष्य मिळायला पाहिजे तर, दीर्घायुष्य मिळायला पाहिजे. परवा मीटिंगला गेल्यावर एक अंकल माझ्या संगती आले आणि माझा हात धरून मला म्हणाले, फार तरुण दिसतोस. म्हणजे त्यांना असं वाटतं अजून पण मी लहान आहे. आता तेवढा लहान नाही ना, एवढा तरुण दिसायचं. पण त्याचं कारण काय हो? बायबलमध्ये लिहिलं, आईची आज्ञा पालन करशील, संरक्षण करतील तर मी तुला दीर्घायुष्य देईन. दुसरी गोष्ट, जे आपल्या आईचं सन्मान करत नाही, वडिलाचा सन्मान करत नाही, तुमचं आयुष्य घटायला सुरुवात झाली, तुमचं आयुष्य कमी व्हायला सुरुवात झाली. तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये, बापाच्या डोळ्यामध्ये जेवढ्या वेळेस तुम्ही अश्रू आणताना, तेवढ्या वेळेस तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार. मग ते रोगासाठी, व्याधीसाठी, तुमची संपत्ती जाईल यासाठी असेल, नोकरीसाठी असेल, बिझनेसमध्ये अपयश असेल, तुम्ही जीवनामध्ये कधी सक्सेसफुल होऊ शकणार नाही. कारण इथं देवानं ठरवले, या व्यक्तीला ना मला दीर्घायुष्य द्यायचं, या व्यक्तीचं मला कल्याणच करायचं नाही. कारण देवाला त्याच्या आज्ञेचं किंवा त्याच्या शब्दाचं महत्व आहे. आकाश पृथ्वी नाही तशी होईल, पण माझा शब्द, माझं वचन कधी नाहीस होणार नाही. देव कधी बदलत नाही. जुन्या करातला देव नव्या करात सुद्धा बदललेला नाही. नव्या करात येशूने याच गोष्टी पुन्हा एकदा ठणकावून सांगितल्या. म्हणून देवाचे प्रिय लोक, लेकरांनो, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, काही झालं तरी तुमच्या आईचा अपमान होईल, तुमच्या आईची निंदा होईल, तुमच्या आईचं आणि डोळ्यामध्ये अश्रू येतील. या प्रकारचा शब्द, या प्रकारचं वर्तन, या प्रकारची तुमची कृती ही देवाला चीड आणणारी कृती आहे. परमेश्वर आणि त्याच्या संबंधानं म्हटलं, तो भस्म करणारा अग्नी आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस देवानं त्याच्या आज्ञा इस्रायल लोकांना दिल्या आणि आज्ञेचं पालन करताना जे लोक आज्ञेचं पालन करत नाही, अशा लोकांना त्यानं असं सांगितलंय. मला वाटतं निर्गमाच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायाच्या शेवटी काय वचनामध्ये असं म्हटलं, या आज्ञा तू पाळणार नाहीस तर काय लिहिले त्याच्यामध्ये वाचूया. एंड करताना असेल बघा, 20वा अध्याय सगळं झाल्यावर तो म्हणतो, या आज्ञा तू नाही पाळल्या तर काय होईल. हा, जो परमेश्वर, हा ईर्ष्या परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. नाही, त्याच्या एंडला बघा खाली, हा खाली, माझ्या ज्या आज्ञा पाळत नाहीत. हा, माझ्या घरी तुला अन्य वेगळे देव नसावे, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. कसला देव आहे? ईर्ष्यावान. हा, पुढे, जे माझा द्वेष करीतात, जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे कृती करत आहे. द्वेष करणं म्हणजे काय हो? आता तुम्हाला सगळं सांगितलं. मी दरवर्षी हा संदेश देतो. आजच्या दिवसापर्यंत सगळ्याला बरं वाटतं, आई 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 आई, घरी गेल्यावर मग मम्मी 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 मम्मी. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, वर्ष, 6 महिने. 6 महिने मी तर जास्त बोललोय. 6 महिने काय आईचं कौतुक करावं? तुम्हाला तर लगेच देव स्वर्गात घेऊन जाईल. चला म्हणून, तुमचं पृथ्वी तलावर काय काम आहे? एवढे चांगले तुम्ही लोक कशाला पृथ्वी तलावर राहता? परंतु जसा उपदेशाचा प्रभाव कमी व्हायला लागतो ना, आता सैतानाला कधीच वाटत नाही देवाचे आशीर्वाद या लेकरांमध्ये राहावे. मग तो काय करतो माहिती का? त्याचं काम काय? दिवस रात्र तुमचं डोकं फिरवण्याचं काम करणार आहे. तुमचं डोकं फिरवणार आहे. आई सांगते, बाळा हे करू नको, मुलाला म्हणते हे करू नको, मुलीला म्हणते ते करू नको. ते करू नको आणि यांना तेच करायचं असतं.
मग सैतान काय करतो माहिती का? बंड करा. कारण काय? त्याला असं वाटतं की काही झालं तरी यांचं जीवन चांगलं बनू नये, यांनी शापित असावं, यांनी अनसक्सेसफुल असावं, यांनी देवाच्या विरोधात बंड करावा, यांनी त्याचा. मग तुमच्या डोक्यामध्ये तो काय घालतो? त्याला माहितीये बाकीच्या सगळ्या गोष्टी हे करतील आणि बघा समाजामध्ये आम्ही खूप चांगलं वागतो. मग काही बाहेरचे लोक सांगतात, अहो तुमचा मुलगा खूप चांगला, घरात येऊन बघा तो कसा आहे, बाहेर गेल्यावर इतका सुंदर राहतो ना. मग त्याच्या आईचं ऐकेल पण ह्याच्या आईचं ऐकणार नाही. काकू 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 काकू, आंटी आंटी, मावशी मावशी, असा काय गोलमाल गोलमाल करेल ना, असं वाटतं की एवढं चांगलं लेकरू मला का नाही. मग ते सांगतात, अहो तुमच्या मुलासारखा चांगला मुलगा कुठंच नाही. बाई हा मुलगा तुझ्याच घरी ठेव, ही पॅकिंग तुझ्याकडेच ठेव, ही मुलगी तुझ्याकडेच ठेव. कारण घरात आल्यावर तर आम्हाला खाऊ का ठेवू असं करतो. सांगण्याचं तात्पर्य, ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या लोकांशी चांगलं वागता, लुसिफर तुम्हाला काय अडचण करत नाही. पण त्याला माहितीये बाहेरच्या लोकांना देवाने आशीर्वाद दिलेच नाहीत ना. हालेलुया. तुम्ही त्यांच्याशी कसं वर्तन कराल ह्याचे आशीर्वाद दिलेलेच नाहीये. बाहेरच्या लोकांसाठी नियम आहेत. तुम्ही दुसऱ्याचा बैल चोरला तर दुसऱ्याच्या स्त्रीची बैलाची अभिलाषा धरू नकोस. चोरला तर पोलीस येऊन तुम्हाला पकडतील. मग देवानं तिथं नाही काही नियोजन करून ठेवलं, नाही त्याचा बैल तू चोरला नाही म्हणून मी तुला आशीर्वाद देईल, तुला 2 बैल देईल, असं नाही देवाने लिहून ठेवलं. तिथं नाही अभिवचन दिलं, इथं अभिवचन दिलं. कुठं? घरामध्ये. हालेलुया. दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरशील, जेलमध्ये जाशील. त्याला माहिती याला अभिवचनाची गरज नाही. अभिवचन कुठं असणार आहे? घरामध्ये. हे करणं कठीण जाणार आहे. काय? आपल्या आईचा सन्मान करणं, तिची आज्ञा पालन करणं हे कठीण जाणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरून काही प्रतिफळ नाही मिळणार. हालेलुया. मग प्रतिफळ कुठून मिळणार आहे? देवाकडनं. आईचा सन्मान केलं ना, देवाकडनं प्रतिफळ आहे. हालेलुया. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, काही गोष्टी जे बुद्धीमध्ये तुमच्या चालू, विचारांमध्ये तुमचं युद्ध चालू आहे, या युद्धावरती तुम्हाला विजय मिळवायचा. तो विजय कसा मिळवणार आहात? तर देवाच्या वचनात. माझा देव सांगतो ना, माझ्या देवानं सांगितलं ना, आईचा सन्मान कर. मग लक्षात ठेवा, आता आई म्हणजे तुमचीच आई नाही बरं का, नाही तर लगेच नवऱ्याला भांडायला चाल, माझ्या आई आत्ता ऐकलं ना पाळकाचं, अरे बाबा त्याची पण आई आहे ना. आणि नवऱ्यानं पण लगेच ठेका मिरवायचा नाही, ऐकलं ना आजपासून, मग तिची पण आई आहे. आई म्हणजे, म्हणून तर सुरुवातीलाच मी सांगितलं, मग ती आत्या असेल, मावशी असेल, काकू असेल, आजी पण असेल, ती पण आईच. देवाच्या दृष्टिकोनातनं सगळी आई. देवाला असं नाही की आता देवानं आई म्हटल्यावर आई संबंधीचे सगळे कॅरेक्टर त्याने आणून ठेवले, सगळे. तो याला नाही हो, मी माझ्या आईचं ऐकतो, माझ्या आईच्या आईचं नाही ऐकत. तिच्याशी काय भांडण आहे तुझं? बरं तुझं भांडण असलं तर देवाला तर ते पसंत नाही ना. तो म्हणतो आई म्हणजे आई, देवाच्या दृष्टिकोनात नाही. आता पास्टर म्हटल्यानंतर मी पास्टर नाही, आमचा पाळक चांगला आहे. तुला कोणी सांगितलं तो नालायक आहे? पाळक म्हणजे सगळे पाळक. हालेलुया. तसं आई म्हणजे सगळे आई. आमेन. म्हणून लक्षात ठेवा, आता आईनं पण काय गोष्टी केल्या पाहिजे माहिती का? मुलीला समजावून सांगताना सांगितलं पाहिजे, बाई ज्या घरी तू चालली ना त्या ठिकाणामध्ये सासूला आई समजून सांभाळ. आता तुम्ही चांगले आहात पण फेसबुक युट्यूब बाकीच्या ऐकतात ना, त्यांना सांगायला पाहिजे तुम्ही काय वागता, मी आहे ना तुम्हाला बघायला खंबीर. ठेवल का तुम्हाला मी? कानावर तर पडू द्या माझ्या, कसे तुमचे कान उपडतोय की काची धरून, पण बाकीच्या लोकांना पण समजू द्या ना. ती सासू असेल, ती आजी सासू असेल, ती मावशी असेल, म्हणून तर म्हटलं हे पवित्र शास्त्र होणार कधी पवित्र? त्याला पवित्र होण्यासाठी तुम्हाला पवित्र बनावं लागेल. आणि तुम्ही कसं बनणार? जे वचन तुम्ही ऐकलं याच्यानं तुम्ही शुद्ध झाले आहात, म्हणजे पवित्र झालेले आहात. हे वचन तुम्ही ऐकत आहात, पाळत आहात, अनुसरण करतात, आणि तो आता शास्त्र पवित्र झालं कधी? तुमच्या वर्तनानं पवित्र झालं. तोपर्यंत हे पवित्र नाही आहे. तोपर्यंत हा नुसता शब्द आहे, तोपर्यंत हे नुसतं पुस्तक आहे, तोपर्यंत नुसतं या ओळी आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही अनुसरण करण्याचं ठरवतं, त्याचा फॉलोअप तुम्ही करता, त्या दिवशी तुम्ही पवित्र बनता. आणि ती पवित्रता तुमच्यामध्ये यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की देवाच्या वचनात असं लिहिलं, कोणी जर आपल्या आईचा सन्मान करत नसेल, बापाचा सन्मान करत नसेल, तर तो कधीच दीर्घायुष्य बनू शकणार नाही. आता धोक्याचा इशारा आहे, ऐका बरं का. ज्याला वाटतं शुगर, बीपी, हार्ट अटॅक काही नसावं,
तर त्याने आत्तापासूनच आई बापाचं ऐकायला सुरुवात करायचं. हालेलुया. नाहीतर हार्ट अटॅक, शुगर, बीपी, जेवढे पण रोग आहेत पवित्र शास्त्रामध्ये, अनुवादाच्या पुस्तकात जरा बघा बरं. 15 अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय 15 वचन. अनुवाद 28:15. हा 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 नाही 28. उलट पक्षी. आज्ञाभंगाचे परिणाम. आज्ञाभंगाचे परिणाम. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, जर ऐकलं नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा, सगळ्या आज्ञा व विधी पाळायला मी तुला आज सांगत आहे, त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही, तर पुढील सर्व शाप. कुठले शाप? सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. नगरात तू शापित व शेतीवाडीत तू शापित होशील. तुझी टोपली तुझी परात शापित होईल. तुझ्या पोटचे फळ तुझ्या भूमीचा उपज. तुझ्या पोटचं फळ पण काय होईल? शापित. तुम्ही तुमच्या आईचं ऐकत नाही आणि मग तुम्ही म्हणता माझी लेकरं म्हातारपणी मला सांभाळतील. शापित झाली तुझी लेकरं. तुम्हाला तुमच्या आईचं ऐकायचं नाही आणि तुम्ही तुमचा व्यवहार जो आहे आणि तुमचा व्यवहार तुम्ही तसाच करत आहात. तुमची लेकरं ते शिकत आहेत. आणि बायबल काय सांगतं? तू आज्ञा जर पाळल्या नाही, आता तर मी तुम्हाला आज्ञा सांगितल्या, त्यातली आज्ञा आहे आई बापाचा सन्मान कर. मग तो काय म्हटला? तू तुझ्या आई बापाचा सन्मान केला नाही, त्याच्यामुळे मी तुझं लेकरू शापित करणार आहे. तुम्ही तुमच्या लेकरांवर शाप आणत आहात. तुम्हाला माहित पण नाही देवाच्या आज्ञाभंगाचा परिणाम काय. तुमच्या लेकरांसाठीची शाप तुम्ही आणत आहात. म्हणून म्हटलं दीर्घायुष्य आणि कल्याण व्हायला पाहिजे ना, तुमच्या इच्छेच्या विरोधात तुम्हाला वागावंच लागणार आहे. तुमचं मन तुम्हाला साथ देत नाही, तुमचे विचार तुम्हाला साथ देत नाही, पण तुम्हाला विचारानं चालायचं नाही, तुम्हाला देवाच्या वचनानं चालायचं आहे. आमेन. विचारानं नाही चालायचं. हालेलुया. देवाचं वचन जे सांगतं त्या पद्धतीने. आमेन. आणि लक्षात ठेवा, बाहेर लोक विचारानं चालतात, तुम्हाला बाहेरच्या लोकांसारखं विचारणं नाही चालायचं, तुम्हाला देवाच्या वचनानुसार चालायचं. मग तुम्ही पवित्र आहात. हालेलुया. मग काय शाप आहे? तुझं पोटचं फळ शापित आहे. पुढे शेतीवाडी शापित होशील. तुझी टोपली व तुझी परात पुढे शापित होईल. तुझ्या पोटचे फळ तुझ्या भूमीचा उपज. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स शापित होतील. आत येशील तेव्हा शापित व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील. परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. म्हणजे तुला जर देवाची आज्ञा पालनच करायचं नाही, सक्सेस कसं येऊ शकेल? हालेलुया. कसं तुमचा बिझनेस चालेल? कशी तुमची नोकरी चालेल? देवाच्या आज्ञे संबंधाने मी बोलत आहे. आणि देवाची आज्ञा काय? आपल्या आईचा आणि बापाचा सन्मान कर. आशीर्वाद मिळवायला पाहिजे तर यांचा रिस्पेक्ट तुम्हाला करावाच लागणार आहे. लक्षात घ्या, किती पण तोंडात आलं ना तरी आवरा. हालेलुया. मनातल्या मनात सुद्धा बोलू नका बरं का, कारण देव मनातलं पण ऐकतो. प्रॉब्लेम असा आहे की देव जो इतका भयानक आहे ना, लाय डिटेक्टर टेस्ट इकडच नाही, उसके पास भी है. हालेलुया. तुम्ही वरून किती पण आज गेला ना, आज चालू आहे हॅप्पी मदर्स डे, हॅप्पी मदर्स डे. गपरे, तुझ्यामुळं तर आमचं सगळं हॅप्पीनेस निघून गेलेलं आहे. हॅप्पी तेव्हा व्हाल जेव्हा देवाच्या आज्ञेचं पालन कराल. तोपर्यंत नाही होऊ शकत. हे तुमचे विचार डोक्यातनं काढून टाका. आम्हाला जास्त समजतं. देवानं सगळ्यात मोठे आशीर्वाद आज्ञा पालनामध्येच ठेवलेले आहेत. पुढे वाचा बरं. का म्हणलं दीर्घायुष्य? मला मुख्य भागाकडे जायचंय. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. परमेश्वर तुला शाप देईल. तुला गोंधळात पाडील. काय करेल? गोंधळात पाडील. म्हणजे तू कन्फ्युज होशील. मराठी नाही समजत, गोंधळात पडेल. इंग्लिश समजतं कन्फ्युज्ड, है की नाही? कन्फ्युज आहे. करिअरला काय करावं, काय करू नको, आज्ञापालन कर. आमेन. एकदम तुला फर्म डिसिजन घेण्यासाठी देव मदत करेल. तुझं जीवन कन्फ्युजन मध्ये कधीच नसणार आहे, कधीच गोंधळ नसणार आहे. अगदी देव तुला स्पष्ट सांगणार आहे, जिकडे जाशील तिकडे तुला मी यशस्वी करेल. मी तुझ्या बरोबर आहे, तुला कधी एकटं सोडणार नाही.
तू ज्या ज्या ठिकाणामध्ये हात घालशील, यहोशुआ ज्या भूमीवर उभा आहे ती भूमी मी तुला देऊन टाकलेली. कुठेही तुमचे लेकरं, मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला, आई वडिलांची आज्ञा पालन करा. जिथं उभं राहाल तिथं देव स्वतः तुमची मदत केल्याशिवाय राहणार नाही. जिथं उभं राहाल तिथं. पवित्र शास्त्रातले दाखले घेऊन मी तुम्हाला सांगेल. एवढं मोठं स्वप्न घेऊन जगणारा योसेफ, पण त्याचा बाप त्याला सांगत होता ना, जा तुझे भावंड कुठं चारायला गेले जाऊन बघू नये. योसेफानं आज्ञा पालन करत होता, नुसती स्वप्न घेऊन जगत नव्हता. एक बुद्धिमान व्यक्ती येतो, परंतु बायबल सांगतं की तो जात होता आणि त्याच्या भावाची चौकशी करत होता. एकाच एवढ्या आज्ञा पालनाच्या द्वारे देवानं त्याला मिस्राच्या सर्वोच्च पदावरती नेलं. हे देवाचं अभिवचन आहे. तुम्हाला जीवनामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं, यशस्वी व्हायचं ना, फक्त देव तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. आणि देव कोणाबरोबर असतो? जो त्याच्या आज्ञेचं पालन करतो त्याच्याबरोबर देव असतो. कधीच तुम्ही अनसक्सेसफुल होणार नाही. काल एका व्यक्तीचा मला मेसेज आला, असं तुम्ही परवा त्या ठिकाणामध्ये डोळ्याच्या पुढे एका गावामध्ये मीटिंगला गेलो होतो आणि मग तो म्हटलं की मला खूप वाटत होतं की तुम्हाला विचारावं, तुम्ही कसा काय स्टडी करता, तुमचा स्टडी करण्याची पद्धत कोणती ते मला माहित नाही. तुम्हाला विचारायचं, मी ठरवलं की तुम्हाला विचारू कसं स्टडी करता. त्या दिवशी नेमकं कसं देवाला काळजी असते, तो तिथं विचार करत बसला आणि मीटिंग संपल्यावर मला विचारणार. तेवढ्यात मी त्याला सांगितलं, बघा तुम्हाला असं वाटत असेल मी येताना हा सगळा संदेश तयार करून आलो, पण मी तसा संदेश तयार करून आलो नाही. मला एक 4 वचनं सापडली आणि ती 4 वचनं मी या वहीत नमूद केली आणि गेले 2 दिवस मी त्याच्यावर जवळजवळ 2.5 तासाचे 2 सेशन घेतले, पण पूर्ण झालं नाही. तर हे प्रभूच आहे. मी कुठल्या बायबल कॉलेजमध्ये गेलो नाही. तो व्यक्ती काय म्हटलं माहिती का, हे कळाल्याबरोबर माझं तर लाईफच बदलून गेलं. मी सेवा बंद केली होती, आता पुन्हा सेवा सुरू केली. हे का घडतं, हे कुठून येतं, हे सक्सेस, हे यश येतं कुठून प्रियानो? हे देवाच्या वचनाचं पालन केल्यानं, देवाच्या वचनाचं पालन केल्यानं. रिस्पेक्ट आहे, आईविषयी मला आदर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी देवावर जेवढं प्रेम करतो तेवढं तिच्यावर प्रेम करतो. मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं ना, तिथं देव तुमच्या संगती असणं गरजेचं आहे. आणि देव जर त्याची आज्ञा तुम्ही पालन केलं तर तुमच्या संगती राहणार आहे. त्याच्याशिवाय नाही कल्याण होऊ शकणार. तुम्हाला मी चांगलं एज्युकेशन घेईल, उपयोग नाही. तुम्हाला मी उच्च पदाची नोकरी मिळवा, पण त्या पदामध्ये शांती नसणार आहे. त्या पदामध्ये तुमच्याकडे पगार येईल, पण तुम्हाला सुरक्षा नसणार आहे. तुमचं जीवन कन्फ्युजन मध्ये असेल, तुमचं जीवन गोंधळामध्ये पडलेलं असेल, तुमचं जीवन असुरक्षित आहे. तुमचं भविष्य, तुमचं कुटुंब, तुमची लेकरं, तुमच्या पिढ्या असुरक्षित आहे. नुसतं तुम्हीच नाही, तुम्ही पिढ्या असुरक्षित करत आहात. कारण देव त्याच्या वचनावर प्रेम करतो. पुढे काय लिहिले वाचा. तुला गोंधळात पाडेल आणि तुला शासन करील. शासन करील ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. काय होईल? नाहीसा होशील. आता तिथं काय म्हटलं, दीर्घायुष्य. इपिस्कराच्या पत्रामध्ये काय वाचलं आम्ही? दीर्घायुष्य आणि कल्याण अभिवचन असणारी एकच आज्ञा. कोणती आज्ञा? आपला बाप व आपली आई व आपला बाप याचा मान राख. आमेन. मान जर राखला नाही, मान म्हणजे त्यांच्या इच्छेमध्ये वागणं. लक्षात ठेवा. आम्हाला वाटतं मान राखायचं म्हणजे काय? म्हणतो ना, जेवण मिळतं ना गपचूप खायचं, कपडे मिळतात ना गपचूप घ्यायचे. तुला काय पाहिजे? मान दिला ना तुला मी. हो, तोंडातनं शब्द पडला तर मी तिला देतो. अरे बाबा, तुला तर न मागता तिने सगळं दिलेलं आहे. तू खात नव्हता ना, तुझ्या तोंडात ती घास भरवत होती. तुला जात नव्हतं ना, त्यावेळेस ती दिवसाची रात्र करून चिवचा घास, काऊचा घास, अमक्याचा घास, तमक्याचा घास करून तुला घास भरवत होती. मग तुला न मागता जे चांगलं ते तिने तुला दिलं. आणि ज्या दिवशी ती आई झाली ना, त्या दिवसापासून ती स्वतःला विसरली. पण ज्या दिवशी ती आई होती ना, त्या दिवशी ना तिला नवऱ्याची, ना घरच्यांची, ना कोणाचीच फिकीर नसती. ती जगती फक्त मुलांसाठी. देवानं तिला एवढा मोठा दर्जा देण्याचं कारण काय माहिती का? बऱ्याच ठिकाणात, बऱ्याच केसेस मध्ये मी ऐकतो, लेकरं झालं, नवरा सोडून पळून निघून गेला, मग ती आपल्या हाडाची काढ करत करत आपली लेकरं सांभाळतात, तिला मोठं करते. तिच्या जगण्याची पद्धत, जगण्याची दिशा म्हणजे तिची लेकरं असतात. तिला जगाचं, समाजाचं, नातेवाईकांचं, आजूबाजूच्या लोकांचा प्रश्न काहीच नसतो. तिला असं वाटतं मी आणि माझं लेकूर एवढंच माझं जग आहे. मग का देव त्याच्यासाठी विशेष तरतूद करणार नाही? का देव विशेष प्रकारचा दर्जा तिला देणार नाही? तुम्हाला माहिती, तुमची आई जे तुमच्यासाठी करते ती जगातली कोणतीच व्यक्ती करू शकत नाही. कोणतीच नाही प्रिया. माझ्या आईवरून मी सांगतो तुम्हाला, ज्या पद्धतीने तिने आम्हाला वाढवलं ना, ती पद्धतच तिची वेगळी होती. डोंबल्यावर कर्ज तिच्याकडे असायचं.
देणेकरी घरातल्या वस्तू घेऊन जात होते. आमचे वडील दारू प्यायचे, कधी त्यांनी जबाबदारी पार पडली नाही, पण 4 लेकर घेऊन कशा पद्धतीने तिने वाढवलं. एवढा मोठा दर्जा. म्हणजे करताना काय परमेश्वर आंधळा आहे का, त्याला दिसत नाही का? आई करत असलेली श्रम, ती तुम्हाला वाढवत आहे, ती तुम्हाला उभं करत आहे, तुम्हाला शिक्षण देत आहे. तुमचं खाणं पिणं उठणं बसणं निजणं सगळं बारकाईनं पाहते. अजून पण तिच्याकडे तेच आहे. तिला अजून सुद्धा वाटतं मी लहान आहे. तुम्ही ऐकलं असेल, जे तिच्या संपर्कात येतात सारखी तिची तक्रार असते, हा खात नाही, हा करत नाही, अमकं नाही करत. ती आईचं प्रेम आहे, तो दर्जा आहे. म्हणून लेकरांना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जन्माला आला ना त्या दिवशी तिचं जग बदलून गेलं. तिच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त लेकरच आहे. ती मरत पण नाही हो. त्या लेकरांना वाढवायला जास्त आजारी पडते ना, तर तिची देवाकडे एकच प्रार्थना असते, देवा मला या लेकराला मोठं केल्याशिवाय मरण सुद्धा येऊ देऊ नकोस. तिचा नवरा फाशी घेऊन मरतो, तो नवरा लेकर बायकोचा विचार न करता आणखीन दुसरं लग्न करू शकतो, पण आई तसं करू शकत नाही का? तिचं जग तिची लेकर असतात, तिचं जग असते. मग एवढं त्याग, एवढा बलिदान करताना, एवढं समर्पण तिचं असताना काय देवाला वाटत नाही का तिच्यासाठी काहीतरी तरतूद करावं? देवाला माहिती आहे, जिला मी घडवलं ना, ती घडवलेली व्यक्ती, ती आई, ती स्त्री अशाच पद्धतीची आहे आणि मला तिची प्रोव्हिजन करावीच लागणार आहे. तो देव आहे, त्याला सगळी परिस्थिती माहिती असते. मग तो प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. आणि मग तो दर्जा देत असताना तो काय म्हणतो माहिती का, की जर तू तुझ्या आईचा सन्मान केला नाही, तुझ्या बापाचा सन्मान केला नाही, मी तुझ्यातलं जीवन काढून घेईल, मी तुझ्यामधलं असणारं स्थान काढून घेईल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या पदावर तुम्ही आलेला आहात, या पदाला तुमची योग्यता नव्हती, पण तुमच्या आईनं मेहनत करून करून त्या पदावरती तुम्हाला आणलेलं आहे. ती तुमची योग्यता नव्हतीच, कधीच ती तुमची योग्यता नव्हती. कारण तिनं आपलं पोट मारलेलं असतं. तुम्ही जेवल्यावरती नुसतं पाणी पिऊन झोपलेली याचा कधी तुम्ही विचार केलेला नाहीये. ती उपाशीच असते. मला आठवतं की जेव्हा आमच्या आईनं, मला आठवतं तेव्हापासून झोप हा प्रकार तिच्याकडे कधी नव्हताच. इथं आल्यावरती झोपायला लागली. पण पहाटे 3 वाजता पाणी यायचं, रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या घरामध्ये भांडणं असायचे. त्यावेळेस 12-1ला कधीतरी झोपणार, पहाटे 3ला ती उठणार, तिथून पुढे कामाला जाणार. म्हणजे एवढ्या वर्षात तिने कुठंतरी 2-3 तास झोपलेली मला आठवतं. म्हणजे तिचं किती त्याग असतो, किती तिची समर्पण असतं. मग एवढं समर्पण, एवढा त्याग, एवढं चांगलं जीवन जगणं, हे मी माझ्या आईचं सांगत नाही, मला माहिती जगातली प्रत्येक आई हेच करत आलेली आहे. हेच तिचं जीवन आहे. मग तुम्ही वाढला, मोठं झाला, तुम्हाला पद आलं, तुमच्याकडे पैसा आला, मानाची जागा आली, तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिला, तुम्ही उडायला लागला. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आपल्या जन्मदात्रीला विसरू शकाल. तर परमेश्वराची नजर तुमच्याकडे, आणि परमेश्वराची नजर असताना प्रभूनं विशेष प्रकारचं कॅटेगरी तिला बनवून ठेवली. आणि तो काय म्हणतो, जो कोणी आपल्या आईचा सन्मान करणार नाही, आणि मी त्याच्यातलं त्याचं कल्याण पण काढून टाकेल, मी त्याच्यामधलं माझं संरक्षण काढून टाकेल. आणि देव एवढा कोपतो, एवढा रागावतो, परमेश्वराला एवढी ईर्ष्या येते या गोष्टीची. कोणती? कारण ज्याला मी घडवलं. अहो लक्षात घ्या, जर देवाला असं वाटलं असतं ना, ऐका माझं बारकाई नाही का, देवाला असं वाटलं असतं ना मानव निर्माण करायचा, तरी असंख्य मानव, देवदूत तुम्हाला माहिती का, असं म्हणतात 100 कोटी देवदूत देवानं तयार केले. 100 कोटी देवदूत. मग 100 कोटी मानव तयार करू शकला नव्हता? करायला पाहिजे होते त्याने, करू शकला असता तो. पण त्यानं आई आणि बाप, हजबंड आणि वाईफ तयार केले. आणि मग त्यानं म्हटलं फलद्रूप व्हा. त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा भाग कोणतं तर फलद्रूप होणं, सगळ्यात मोठा आशीर्वाद. मग तो आशीर्वाद देत असताना त्याच्या मनामध्ये काय होतं, एक नातं जगामध्ये, एक अशा प्रकारचे संबंध मला निर्माण करायचे की ते पाहिल्यावरती लोकांना जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन, ज्याने तुम्हाला वाढवलं, मोठं केलं, कदाचित आता त्यांची ताकद नसेल स्वतः जगण्याची, पण तुम्ही मात्र त्यांना जगवू शकता, तुम्ही त्यांना वाढवू शकता. मग तुम्ही कसं वाढवणार? त्यांचा रिस्पेक्ट करा. जगण्यासाठी त्यांना असं वाटलं पाहिजे की मला जगायचंय, का तर माझी लेकरं माझा सन्मान करत आहे, माझी लेकरं माझ्यावरती प्रेम करत आहे, माझी लेकरं माझं ऐकत आहे. फार लेकरं कधी जर आई वडिलांच्या विरोधात गेलं आणि त्यांची जगण्याची आशा संपून जाते, त्यांना वाटतं कुणासाठी जगावं, हे जगण्याची माझी प्रेरणा होते, हे लेकरं माझ्यासाठी सर्वस्व होते. पण ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या आज्ञेच्या बाहेर जाता, त्यांचं जगण्याची आसक्तीच मरून जाते. त्यांना वाटतं आता जिवंत राहू नये, आता मेलेलं बरं.
एवढं प्रेम ते तुमच्यावरती करत असतात. आणि बायबल काय सांगतं माहिती का, याच कारणामुळं त्यास आई या शब्दाकडे देव येतो ना आणि त्यास तो म्हणतो, जर तिचा सन्मान केला तर मी तुला जगामध्ये असणारे सगळे आशीर्वाद देईन. लक्षात घ्या, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, देव तुमच्या कृतीवरती अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. फार म्हणजे फार बारकाईनं. त्याला क्युरिओसिटी तुमच्या जीवना संबंधानं, त्याला फार तुमच्या देव या नात्याच्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहे. खूप सेन्सिटिव्ह आहे या नात्याच्या बाबतीत देव. तुम्ही सेन्सिटिव्ह नसाल, तुम्ही निष्ठुर असाल, तुम्ही कठोर असाल, पण देव नाही कठोर. पण ज्या दिवशी तुमची वागण्याची पद्धत बदलती ना, देव तुमच्या संबंधानं कठोर बनतो. इथं लिहिलंय, असं लिहिलंय, वाचा बरं काय लिहिलंय तिथं. त्याच्या पुढचं वचन, तुला गोंधळात पाडील आणि तुला शासन करील. शासन करील ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. जो देश वतन करून घ्यावयाला तू जात आहेस ते तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही. असे परमेश्वर करील. कोण करील? परमेश्वर. काय म्हणतो तो? तुला मरीनं मारून टाकेल. असलं डेंजर शाप. मग निर्माण कशाला केलं देवानं तुम्हाला आणि मला? का देव तुमच्यावरती? आणि असं लिहिलं, देवानं आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावरती दिला. एवढं देव प्रेम करतो. पण तेव्हाच देवाचं अंतःकरण कठोर बनतं. कधी? ज्यावेळेस देवाचे लोक देवाच्या वचनाच्या विरोधात जातात. ऐका बरं का तरुणांनो, तरुणींनो, जेवढे लोक तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, गंभीर बना. आपल्या आईच्या बाबतीत, आपल्या वडिलांच्या बाबतीत, जे तुमचे पॅरेंट्स आहे, जे तुमचे पालक आहेत, या पालकांच्या बाबतीमध्ये देव गंभीर आहे. तो सगळ्यात जास्त प्रेम त्यांच्यावरती करतो. म्हणून तुमची प्रेमाची व्याख्या बदलून टाका. जे खरं प्रेम आहे ते आईचं आणि लेकरांचंच आहे. बाकी सगळी प्रेम खोटे जगामधले. अजून पुढे काय म्हटलं वाचा. क्षयरोग. काय हो? पाठवेल रोग. क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण, तांबेरा व बुरशी यांच्या योगे परमेश्वर तुला मारील. कुणाला मारील? जो आपल्या आई बापाचा मान राखत नाही. आज्ञा देवाची काय आहे? आपल्या आई आणि बापाचा आणि मान राखत नाही. तो म्हणतो, जो कोणी यात लिहिलेल्या आज्ञा पाळणार नाही त्याच्या मागे हे सगळे रोग, शाप येतील. कोणते शाप आहे? क्षयरोग, टीबी, ताप, टेम्परेचर, दाह, अंगाची जळजळ, अवर्षण, दुष्काळ, तांबेरा म्हणजे बुरशी यांच्या योगे परमेश्वर तुला मारील. कोण मारील? परमेश्वर. म्हणजे देव आई वडिलांच्या बाबतीत एवढा सेन्सिटिव्ह आहे की तो म्हणतो, मला याला ठेवायचंच नाही पृथ्वी तलावरती. पण तरी देव प्रेमळ आहे, थोडे दिवस ठेवतो. कशाला माहिती का? तो म्हणतो, पहिले ती आई ते बाप मरू दे, यांना विसावा मिळू दे, मग याचा विसावा मी काढून टाकेल. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू होतो ना, त्या दिवशी तुमच्या जीवनातल्या सगळ्यात मोठ्या संकटाला सुरुवात होती. का? कारण इथं परमेश्वरानं निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? मी हे सगळे रोग याच्यामध्ये पाठवतो. का? तर यानं याच्या आई बापाचा रिस्पेक्ट केला नाही. ही स्त्री, हा पुरुष, या व्यक्तीला जी जागा मी ज्या व्यक्तीला दिली होती, यांचा बाप, यांची आई, यांना मी इतका मोठा दर्जा दिला होता, या दर्जाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आता मी यांच्याकडे बघतो. लक्षात ठेवा, मी असं म्हणतो, जोपर्यंत हे लोक आहेत ना, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. एकदा का हे लोक गेले की तिथून पुढे संकटाची मालिका तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यापारामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या लेकरांमध्ये, ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडला, या सगळ्यांमध्ये त्यानं आपला न्याय पाठवायला सुरुवात केलेली आहे. असं बायबलमध्ये सांगितलं. मी इकडचं तिकडचं सांगत नाही. सांभाळा. जितकं देवाच्या वचनाला महत्व देता, बाकीच्या गोष्टीला महत्व देता, तितकं तुमच्या आईला वडिलांना महत्व द्या. हे तितकंच महत्वाचं आहे. हालेलुया. तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही,
तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता एक वचन वाचा, तिमोथेचं दुसरं पत्र 3रा अध्याय 2रं वचन पटकन वाचा. तिमोथेचं पत्र 2रं पत्र 3रा अध्याय 2रं वचन. पण शेवटच्या दिवसामध्ये इतकं भयानक प्रकारची परिस्थिती होईल, ही विश्वासणाऱ्यांमध्ये कधीच असता कामा नये. 2 तिमोथी 3रा अध्याय 2रं वचन. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी. हा त्याचं टायटल काय हो? जवळ येऊन ठेपलेली संकटे. आज विश्वासणाऱ्यांमध्ये, बिलिव्हर्स लोकांमध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये जे संकट जवळ येऊन ठेपलं, आणि त्या संकटामधलं मोठं संकट कोणतं माहिती का? तो सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल? आम्ही म्हणतो नाही, आता राष्ट्रावर, राज्यावरती उठेल, भूमिकंप होतील, ख्रिस्ती लोकांना छळतील, मग बंदी शाळेमध्ये टाकतील. अहो, ही संकट ती आत्ताच नाही, फार पूर्वीच्या काळापासून येशू ख्रिस्त असताना सुद्धा आम्ही पाहतो, येशू गेल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये ते पकडले, ख्रिस्ती लोक पकडले, त्याला गॅसच्या चेंबर मध्ये बांधले, टाकलं, आणि लेकरं आपटून मारली, आणि त्यांच्यावरती आम्ही पाहतो डांबर टाकलं, आणि डांबर टाकून त्याच्यावरती वाती लावल्या निरोबादशानं, आणि ती जिवंत माणसं ज्याच्यावर, आणि गरम डांबर टाकून, मेण टाकून, वाती लावून, आणि त्याचा छंद काय होता? ख्रिस्ती लोकांना पेटवून त्याच्यामध्ये फिरायचं आणि एन्जॉय करायचं, की त्यांचं जळणं हे संकट. आता जे म्हणतो ना छळ, त्याच्या अगोदर तो छळ होता, पण आता खरा छळ कोणता असणार आहे? तो म्हणतो जगामध्ये येऊन ठेपलेलं, विश्वासणाऱ्यांमध्ये येऊन ठेपलेलं संकट कोणतं? काय संकट सांगितलं? कारण माणसे स्वार्थी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही माणसं स्वार्थी बनतील. आपण पोटे स्वतःचा विचार, त्यांना असं वाटतं मी महत्वाचा आहे, माझं जीवन महत्वाचं आहे, माझे विचार, मला माझं जगायचंय, मी माझ्या पद्धतीने जगणार आहे. ही जी तुमची कल्पना, ही जी तुमचं इमॅजिनेशन आहे, आणि इथंच देव घालत आहे. तो संभाळा, शेवटच्या काळामधलं संकट आहे. माणूस कधी विचार करताना त्याला असं वाटतं मला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद. स्वार्थी माणसाचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्याला त्याच्या आनंदामध्येच जीवन वाटतं. मला असं वाटतं जगायचंय, मला वाटलं मी दारू पिल, मला वाटलं मी उशिरा घरी येईल. पण तुम्हाला नाही वाटत का ती डोळ्यामध्ये तेल घालून बसलेली आहे? परवा मी येताना ताई म्हटली, राहाच एक दिवस इथे या ठिकाणामध्ये, एवढे तुम्ही दमून थकून तिकडून बॉम्बेवरून आला, आता एक दिवस रेस्ट करा आणि उद्या जा. मी म्हटलं आज जर गेलो नाही तर आमची गाडी पकडून पुण्याला येईल. कारण मला माहिती, मी गेलो की ती झोपत नाही. तिला असं वाटतं की तो असला म्हणजे बरं, मी असल्या, मला तिला असं वाटतं मी म्हणजे तिचं जग आहे. तिला वाटतं की तिचा मुलगा कोणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती, की तो असल्यावर कोणच घरामध्ये येत नाही. आता माझ्यात काय ताकद आहे? पण तिला वाटतं माझा मुलगा कोणतरी. मी म्हटलं आज मला काय आग्रह करू नको, मीटिंग संपली म्हणजे मला घरी जायलाच पाहिजे. का? कारण ती आता काळजी करत बसली, आणि ती सारखं डोळ्यामध्ये तेल घालून बघती कधी तो येतो, आणि त्याच्यानंतर मी आल्यावर ती निवांत झोपती. हे आई काम असतं आईचं, ती करत असते क्रिया. पण आता मला जर वाटलं ना, नाही ते म्हटले चला पाहुणचार घ्यावा, 1 नाही 2 दिवस राहावं, तर इकडं मी कुठंतरी फार मोठी मिस्टेक करते हे मलाही कळतं. की जिचे डोळे माझ्या वाटेकडे लागलेले आहेत, मी कितीही मोठा झालो ना तर तिच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही, कारण देवानं तिला माझ्यापेक्षा मोठं करून ठेवलंय. आता मी तिच्यापेक्षा मोठा कसा होणार आहे? तिची जागाच ती आहे, तिचा दर्जाच तो आहे. व तुमची आई, तिचं समजावून घ्या देवाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची आहे. तर तुम्ही स्वतःसाठी जगू नका, हे समाजासाठी देवानं दिलेले सुंदर नियम आहेत. या नियमांच्या चौकटीत राहा. एक सुंदर वातावरण तुमच्या कुटुंबामध्ये बनेल, एक प्रेमाचं वातावरण, इतका आनंद, सगळ्यांना एकमेकाविषयी प्रेम वाटेल. स्वार्थी जीवन जगू नका. मला काय आनंद. मला ती गोष्ट आठवली. एका मुलाकडं 2 ऍपल होते, आणि ते ऍपल मुलगा खात होता. त्याची आई म्हटली बाळा मला एक दे रे. मग त्याने पटकन खाल्लं, आणि खाल्लेलं ते एक ऍपल तिच्या आईला दिलं. ते म्हणले किती स्वार्थी आहे ही, हे खाल्लेलं मला तिने दिलं. ती बाळा अजूनही तुझ्यातला तो स्वभाव गेला की नाही? ती लेकरू काय म्हणतं, मम्मी मी चेक करत होते कडू आहे का गोड आहे. हे गोड आहे हे तुला दिलं, हे कडू आहे ते मी माझ्याकडे ठेवलं. ही लेकरांचा दर्जा असला पाहिजे. ही निस्वार्थी वृत्ती तुमच्यामध्ये असू द्या, आणि याचं प्रतिफळ तुम्हाला कोण माणूस नाही, स्वर्गातला देव देणार आहे. देवाचं प्रेम तुमच्या आई वडिलांवर, तुमचं प्रेम तेवढंच त्यांच्यावर असलं पाहिजे. राहा, समर्पित राहा. मला मागं नेहमी माझी आई म्हणायची, अरे तू एकदा करून टाक ना, असं किती दिवस राहतो.
मी म्हटलं करायला काय नाही, मी करेल, पण तू बाहेर राहशील. ती म्हटली मला बाहेर राहिलं तरी चालेल. अगं म्हटली सोपं आहे बोलणं, का ती आलेली ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे ना. मी म्हटलं नको ग, राहती ना आरामशीर राहा, इतकं चांगलं नाही. मला तुझी काळजी, अगं तुला माझी काळजी पण मला तुझी जास्त काळजी, कारण देवाने जबाबदारी मला तुझी दिलेली आहे. आणि मी आनंद आहे त्याच्यामध्ये, आनंद आहे मला. मला माहिती मी खूप आशीर्वादित आहे, खूप आशीर्वादित आहे. माझ्यासारखे आशीर्वाद कोणाकडे नाहीत. लोकांना हेवा वाटतो एवढे आशीर्वाद देवानं मला दिलेले आहेत. त्याचं कारण ती आहे. तुमच्या जीवनामध्ये एक व्यक्ती आहे जी तुमच्या आशीर्वादाचं कारण आहे. तुम्ही ब्लेसेड आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. आणि कोणामुळे माहिती का? तिने 9 महिने तुम्हाला पोटामध्ये ठेवलं म्हणून तुम्ही आशीर्वादित आहात. तिच्या मनात आलं असतं तर तिने मारून टाकलं असतं पोटात तुम्हाला. कधी कधी डॉक्टर सांगतात मारा त्याला. एका बहिणीचा मला फोन आला, फास्टर डॉक्टरने सांगितलं त्या पोटामध्ये असणारं बाळ आणि त्याचं जे हृदय, त्या हृदयाला छिद्र आहे, मेंदूची वाढ नीट झालेली आहे, त्यांनी काढून टाका. रडत होती ती बहीण. कसंही असलं तरी माझं लेकरू मला जन्माला आणायचंय. डॉक्टर म्हणले कसं वाढणार? अपंग लेकरू, मतिमंद असेल, हातपाय त्याला नसतील, असं लेकरू कसं जन्माला घालणार आहे? पण त्या लेकराला मारण्याची ती तयारी करत नव्हते. पास्टर प्रार्थना करा, मला माझं लेकरू हवंय, ते माझं आहे. म्हटलं काळजी करू नको, देव असं काही करू देणार नाही. नक्की प्रभू तुझ्या आज लेकरासाठी काहीतरी करेल. आणि मग तिच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर त्यांनी सांगितलं, डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणले सगळं नॉर्मल झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं असताना सुद्धा ती आपलं लेकरू मरू द्यायला तयार नव्हती. ही आई आहे, ही आई आहे जी आपल्या पोटामध्ये, तिला माहितीये जन्माला आलं तर त्याला जन्मभर सांभाळावं लागणार आहे. अपंग असू द्या, अंध असू द्या, कसं का असेना, पण त्या लेकराला मला सांभाळावं लागणार आहे. आणि या पद्धतीने ती घडवत असती. मग परमेश्वर त्याच्या संबंधाने शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. लोक स्वार्थी बनेल. स्वार्थी बनू नका, अजिबात स्वार्थी बनू नका. लेकरांनो स्वार्थी बनू नका. लेकरांना अशी सवय लागली पाहिजे, पहिल्यांदा आई जेवली पाहिजे मग तुम्ही जेवा. ती आतापर्यंत तुम्ही जेवल्यावरती जेवती, पण आता तसं करू नका. आधी तिला जीव घाला, तिला सांभाळा, तिचं रक्षण करा. आणि मी म्हणतो तुमच्यातलं सगळं चांगलं तिला द्या. आजपर्यंत ती तेवढंच करत आलेली आहे. ती नेहमी सगळं चांगलं त्याने तुम्हाला देत आली. तुम्ही चांगलं द्या ना, बेस्ट मधलं बेस्ट तिला द्या. आणि गोष्ट तुम्हाला सांगू का, ना तिला तुमच्या पैशाची गरज आहे ना तिला तुम्हाला वस्तूची गरज आहे, पण तुमच्या 2 प्रेमाच्या शब्दाने तिला जग मिळाल्यासारखं वाटतं. 2 प्रेमाचे शब्द असतील ना, तिला असं वाटतं की माझं जग मला मिळालं, माझ्या जीवनात हेच मला, मी स्वतःला धन्य समजते. आणि असं नीती सूत्राच्या पुस्तकामध्ये, आता ते वाचत बसायचं नाही पण असं लिहिलं, तिची मुलं उठून सकाळी तिला धन्य म्हणतील. तिची मुलांचं वैशिष्ट्य काय माहिती का? या धार्मिक मुलांचं स्वार्थी नाही. ती त्याच्या आईला उठल्याबरोबर गुड मॉर्निंग म्हणत नाही, ब्लेसेड. उठल्या उठल्या आईला गुड मॉर्निंग नाही म्हणायचं. बघितले पाहिजे, ब्लेसेड आहेस बरं का तू माझ्यासाठी. सकाळी उठल्यावर हे करून तर बघा, कारण तिच्यातले सगळे आशीर्वाद देव तुम्हाला देतो. तिच्यासाठी काहीच राखून नसतं, सगळं तुम्हाला देऊन टाकते. ते शेवटचं वचन वाचू, तेच त्याच वचनामध्ये तिमोथेचं पत्र 2 पत्र. कारण माणसे स्वार्थी, स्वार्थी, धनलोभी, धनलोभी, बडाईखोर, बडाईखोर, गर्विष्ठ, गर्विष्ठ, निंदक, निंदक, आई बापास न मानणारी, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, अपवित्र, ममताहीन, ममताहीन, शांतता द्वेषी, शांतता द्वेषी, चहाडखोर, चहाडखोर, असंयमी, असंयमी, क्रूर, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघाती, हूड, गर्वाने फुगलेली, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी, देवावर प्रेम करण्याऐवजी, सुखविलासाची आवड धरणारी, सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचं केवळ बाह्यच रूप दाखवणारी, म्हणजेच ढोंग करणारी. काय ढोंग करतात माहिती का? मी खूप प्रार्थना करतो पण माझ्या आईवर प्रेम करत नाही, तो म्हणतो ते ढोंगी आहेत. हे शेवटच्या दिवसामधलं संकट आहे. बाहेरून दाखवतात प्रार्थना 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 प्रार्थना, बाहेरून दाखवतात देवाचं वचन देवाचं वचन, पण तो काय म्हटला, जगावरती येणारं सगळ्यात मोठं संकट. आणि हे सगळं वर्गवारी जर तुम्ही बघितली ना, त्याचा सिक्वेन्स लावला ना, तर ते फक्त आई वडिलांच्या कॅटेगरीमध्ये बसतं. एक पण काढा त्यातलं, वाचा बरं ते एक एक, मग तुम्हाला सांगतो. कारण माणसे स्वार्थी कशी होतील? स्वार्थी, पुढं धनलोभी. काय होते? धनलोभी म्हणजे त्यांना आई वडिलांचं धन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, पण आई वडील नको आहेत.
अंगठा दे, अंगठा दे, अंगठा दे, अंगठा दे. एका घरात प्रार्थनेला गेलो, वाईट वाटलं मला. आणि त्या घरामध्ये प्रार्थनेला गेल्यावर त्यांनी सांगितलं, ती बाई सांगत होती मला, हो माझ्या नवऱ्यानं आणि मी हे केळ्याचा बिझनेस करून करून एवढं सगळं विश्व, इतकं सुंदर मोठाच्या मोठा बंगलो त्यांचा होता, एवढं सगळं, अजून पण माझा नवरा तेच याला जबाबदार आहे. पण आता माझा नवरा, त्याची अवस्था, मी गेलो तिथं बघितलं तर तो बिचारा असा खुर्चीवरती मान टाकून, एवढा स्ट्रॉंग मनुष्य, एवढा मोठं प्रॉपर्टी केलेला, अगदी गरिबीतनं तळागाळातनं बस आलेला तो मनुष्य, आणि मान खाली घालून असा बसलेला होता. आणि तो म्हटले प्रार्थना करा. गेली 5-6 वर्ष हा माणूस जागेवरून हल्ला नाही, असाच आहे. म्हटलं कारण काय झालं म्हटलं यांच्या बाबतीमध्ये, ते विचारा त्या पोरांना. मग त्यांनी सांगितलं, मोठा मुलगा आला, त्या मुलानं एका जागेचा व्यवहार करायचा म्हणून बापाकडनं 6 कोटी रुपये घेतले आणि फसवलं. जागा पण नाही गेली. त्या बापाला एवढा शॉक बसला, त्या शॉक मध्ये त्याचा बाप असा झालेला आहे. धनलोभी आहेत, एवढा मोठा धोका. आम्ही त्याला देणारच होतो, त्याची संपत्ती होती, आम्ही त्यालाच देणार होतो. पण धक्का जो आहे ना, अशी लेकरं करतील हे त्याला पचलंच नाही. आणि तो मनुष्य इतका निष्पित त्या ठिकाणामध्ये पडलेला आहे की त्याला पाहू सुद्धा वाटत नाही, कोणाकडे लक्ष देऊ वाटत नाही, कोणामध्ये त्याला इंटरेस्ट राहिलेला नाही. त्याला काही पॅरालिसिस नाही झाला, पण शॉकने तो तसा झालेला आहे. किती मोठा आघात असतो लेकरांचा आई वडिलांसंबंधानं. का तर धनाचा लोभ त्यांना आहे, त्यांना त्यांच्या पैशावरती प्रेम आहे, त्यांना आई वडील अडगळ वाटतात, त्यांना वाटतं की यांच्यामुळे माझा खर्च वाढणार आहे, त्यांना औषध उपचार, त्यांच्या गोळ्या, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांना द्यावं लागतं. अरे तुम्ही ज्यावेळेस दवाखान्यामध्ये होता ना, तर तिने गळ्यातलं सुद्धा घाण ठेवलेलं असतं, विकलेलं असतं ते. अहो काही आई वडील तर मी असे बघितले, त्यांनी आपले कपडे सुद्धा विकले लेकरांसाठी, घरातली भांडी विकलेली असतात. का तर हे लेकरू जगायला पाहिजे, वाढायला पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे. आपल्या संपत्तीची सुद्धा विचार करत नाही, ते सगळं काही खर्च करून टाकतात, सगळं आपल्या लेकरांवरती उधळून टाकतात. का तर त्यांना असं वाटतं माझी लेकरं जगावीत. आणि तुम्हाला आता धनाचा लोभ, धनासंबंधाने विचार करता, तुम्हाला त्यांच्या गोळ्या, त्यांची औषधं तुम्हाला जड जातात. तुम्हाला पण औषधाची वेळ येणार आहे. म्हणून तर देवाने हे सगळे टप्पे ठेवले जीवनामध्ये. तरुणपण, बालपण, तरुणपण, वृद्धपकाळ, तुम्ही पण वृद्ध होणार आहे, तुम्हाला पण औषध गोळ्याची वेळ येणार आहे. आणि ती येणार जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या औषधांची तरतूद आता करत नाहीत ना, मग तुमच्यावरती त्या औषधांची वेळ येईल. पण देवानं त्यांना पुरवलं, पण तुम्हाला पुरवणार कोणी नसणार आहे. हे बायबल मधलं मी तुम्हाला सांगतो, बाहेरचं नाही सांगत. मला कोणते संदेश इकडून तिकडून वाढवून सांगण्यात मजा वाटत नाही. जे प्रॅक्टिकल आहे, जे देव पाहतो त्याच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. आत्ता पैसे साठवू नका, त्यांना द्या. आणि एक गोष्ट 100% तुम्हाला सांगतो, देव कधीच कुणाच्या ऋणामध्ये राहत नाही. तुम्हाला वाटतं का तुम्ही त्यांना नाही देत, याची दखल देव घेत आहे. देवानं त्या दर्जामध्ये त्यांना आणून बसवलं. आई वडील, त्याच्यानंतर म्हणतो देव, त्याच्यानंतर आई वडील, मग त्यानं त्याच्या जवळ आणून ठेवलेले त्यांना. मग तुम्हाला वाटतं तुम्ही त्याला दे. मला ते एकच वचन वाचू, मार्काचं शुभवर्तमान 10:19 वचन वाचा. मार्क शुभवर्तमान 10:19 वचन पटकन वाचा. मार्क शुभवर्तमान 10:19 वचन. तुला आज्ञा ठाऊकच आहे, तुला आज्ञा ठाऊकच आहे की खून करू नको, खून करू नकोस, व्यभिचार करू नको, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नको, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नको, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नको, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आता त्यानं इथं पण येशूनं पुन्हा एकदा ती आठवण करून दिली. आणि आठवण करून देताना येशूनं बाकीच्या आज्ञा नाही काढल्या, आता ज्या आज्ञा त्यानं काढल्या. आणि त्या आज्ञेमध्ये काय काय दिले बघा बरं. तुला आज्ञा ठाऊकच आहे, आज्ञा ठाऊक आहे की खून करू नको, खून करू नकोस, व्यभिचार करू नको, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नको, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नको, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नको, ठकवू नकोस, आपला बाप. हे सगळं जे आहे ना, ते परत तिथं त्यांनी आई वडिलांसंबंधित आणून ठेवलेलं आहे. काय काय सांगितलं माहिती का? व्यभिचार करू नकोस. आई वडील अडचणीचं कारण का बनतात? कारण ते आपल्या लेकरांना व्यभिचार करू देत नाही. येशूने ती आठवण करून दिली. त्याला माहिती की व्यभिचार केला तर या ठिकाणामध्ये आई वडिलांची अडगळ होणार आहे. ते पाप करू देणार नाही, वाईट वर्तन करू देणार नाही. व्यभिचार करू नकोस, पुढे खून करू नको. लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेस असं नाही की त्या ठिकाणात येशू असं म्हणत आहे बाहेर जाऊन कुणाचं तरी खून करून येता. अहो तुम्ही तुमच्या आई वडिलांचाच खून केलेला आहे.
त्यांना जगूशी वाटत नाही ना, ते मृत्यूची वाट पाहते घरामध्ये बसून. त्यांच्या भावना तुम्ही मारल्या, त्यांनी त्यांचं भविष्य तुमच्यामध्ये गुंतवलं, पण तुम्ही त्यांचं भविष्य खराब करून ठेवलेलं आहे. ते राहू शकले असते, चांगले कपडे घालू शकले असते. मला माहिती इथं बसलेले प्रत्येक जण बेस्ट मधलं बेस्ट तुमच्या लेकरांना तुम्ही देता. मग तुमचं तरुण पण तुम्ही का वाया घालवलं? तुम्ही पण तरुण होता, तुम्हाला पण जगायचं होतं. तुम्ही का फाटके तुटके कपडे घातले? तुम्ही का एकच गोळी खाऊन दवाखान्यात थांबला, पण तुमच्या लेकरांना तुम्ही भारीतल्या भारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला? तुमचे पैसे का वेस्ट घालवले? 6,000 असलं तरी तुम्ही धावपळ केली, त्यांनी धावपळ केली. आणि आता तुमच्याकडे पैसा आल्यावर तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यासाठी मला नाही द्यायचं. मग येशू ख्रिस्त तेच म्हटलं ना, तुम्ही आपल्या जे आई वडिलांसाठी लागतं ते तुम्ही मंदिरामध्ये आणून दिलेले. हे तुम्हाला कोणी करायला सांगितलं? आई वडिलांच्या पोषणाची जबाबदारी नाही, पण मंदिरामधलं सगळ्यात मोठं दान आहे. ऐका, मी तर म्हणतो एखाद्या मंदिरात कमी द्या, पण आई वडिलांना जास्त द्या. मंदिरात देवाचं दशांश अर्पण द्या, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला करायची गरज नाही. तुमचे आई वडील उपाशी आणि तुम्ही कशाला मोठी मोठी दानं? का तर त्याचा पुकारा होणार आहे, त्याचं फार मोठं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे, लोक तुम्हाला चांगलं म्हणणार आहे. अहो, लोक चांगलं म्हणण्याच्या अगोदर देव काय म्हणतो ते बघा ना. देवाचं काय अपेक्षा आहे? आजच्या मायवारच्या साडीसाठी तुमची आई बिलकुल हापापलेली नाहीये. आज मायवारचं जेवण तुम्ही घेणार आहे ना, त्याच्यात पण तिला इंटरेस्ट नाही, तीच करून घालणार आहे तुम्हाला. मग काय तुम्ही देता तिला? तिच्याच हाताचं जेवण तुम्ही खाणार. मग म्हणता मायवार मायवार आज बिर्याणी करायची. कोण करते बिर्याणी? तुम्हाला काय जमतो पिझ्झा शिवाय? तुम्ही येतं ते खाणारा खाईल तोच नशीब म्हणायचं. मग सगळं खाणं पिणं तिचं नाव कोणाचं? मायवार 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 याच आपोळ्या कर. अरे एक दिवशी तिला म्हण ना, चल हॉटेलमध्ये आज भारी भारी खाऊ म्हणून बघा एकदा. खाणार नाही पण म्हणा तर आनंद वाटू द्या तिला. आणि फक्त मायवारला करू नका बरं. काय उपयोग नाही त्याचा. एक दिवस नाही म्हणून म्हटलं 365 दिवस. मला आता उगाच ते बाकीच्या चर्च मध्ये चालू म्हणून मी पण आपलं रट्टा मारला तुमच्यावर, पण मी त्याच्यात इंटरेस्टेड नाही. मला माहिती देवाचे लेकरं 365 दिवस आज्ञेमध्ये राहायला पाहिजे. पण मला एक ती संधी मिळते ना. मला वाटतं की त्या निमित्तानं आई बापा संबंधाने देवाचं मत तुमच्यापर्यंत घेऊन जावं, म्हणून मी ते करत आहे. आता काही या गोष्टीची गरज नाही, पण त्या निमित्तानं आई वडील काय, लेकरांनी काय केलं पाहिजे हे पण समजलं जाणं गरजेचं आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा. मी चर्च मधल्या सगळ्या मातांना म्हणतो की तुमच्यामुळं आम्ही आशीर्वाद येत आहोत. थँक्यू. तुमच्याबद्दल देवाचे आभार मानतो की खरोखर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही केलेल्या प्रार्थना, तुम्ही आमच्यासाठी दिलेले आशीर्वाद, या सगळ्यांबद्दल आम्ही जिवंत आहोत. आणि आम्ही ज्या जागेवरती आहोत ती जागा फक्त आम्हाला तुमच्यामुळं देवानं दिलेली आहे. तुमच्यामुळं बरं का, तुमच्यामुळं. रिस्पेक्ट आहे सगळ्या आईचा, सगळ्या मातांबद्दल मला प्रचंड रिस्पेक्ट आहे, प्रचंड आदर आहे. मला वाटतं की खरोखर हे जर नसते तर एवढं सुंदर जग पाहू शकलो नसतो. किती सुंदर जग आहे, किती चांगले लोक आहेत, किती चांगले अनुभव आहे. मला असं वाटतं, माझे एक मला सांगायची की मला वाटत नव्हतं तू जन्माला यावा. 3 लेकरं, आधीचा एक मुलगा होता, ती म्हटली की तू आल्यावर मला वाटलं की नको, आता एक आहे ते पुष्कळ आहे. मग मला तिने कधीतरी सांगितल्यावर म्हटलं अरे बाप रे, जर जन्माला आलो नसतो तर एवढं सुंदर जग, एवढी चांगली मंडळी, एवढी चांगलं शुभवर्तमान पाहिलं नसतं. पण सॅल्यूट करतो की देवानं तिच्याद्वारे मला जगामध्ये पाठवलेलं, तिच्याद्वारे जगामध्ये पाठवलेलं. तुम्ही जे जगामध्ये आलेला आहात याच्याबद्दल फक्त एकदा जाऊन तिला थँक्यू म्हणा. आज काही करायचं नाही, फक्त आईला जायचं, जेवढ्या माता आहेत त्यांना जाऊन म्हणायचं थँक्यू. तुमचीच माता नाही, सगळ्या मातांना जाऊन म्हणा थँक्यू. गळ्यात गळा घाला. तुम्हाला वाटलं त्यांचं चुंबन घ्यावं, चुंबन घ्या, पण लक्षात ठेवा हे सगळं करतील त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला देणार. आज कुणाला प्रार्थनेला मी पुढे बोलवणार नाही, कारण माझी इच्छा आहे सगळ्यांनी एकमेकाला भेटावं. तुम्ही जिथं आहात तिथं तुमच्यासाठी प्रार्थना करेल, शुक्रवारी पण तुमच्यासाठी प्रार्थना होईल. पण आता ज्यावेळेस आम्ही उभे राहू आणि शेवटची प्रार्थना करू त्यास तुम्ही सगळे एकमेकाला भेटा. आणि माझी इच्छा आहे जेवढ्या माता आहेत त्या सगळ्या मातांना भेटून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, शुभेच्छा द्यायची. देवानं तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं. आपण प्रार्थना करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, डोळे आपण बंद करूया.
तुम्ही जिथं आहात तिथंच तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. शुक्रवारी पण तुमच्यासाठी प्रार्थना आरोग्याची विशेष होईल. पण आता जिथं आहात तिथं तुमचे आजारपण, व्याधी, विकार या सगळ्यातनं प्रभू तुम्हाला सुटका देणार. विश्वास ठेवा.